काय झालंय मानसी? मला नाही आवडलं हे सलील, तू माझं ऐकतच नाहीयेस. अगं तो ड्रेस तुला आवडला होता की नाही? मग आवडला होता म्हणून घेतला, एवढं चिडण्यासारखं काय त्याच्यात? अरे आवडला म्हणून काय झालं, किती महाग आहे तो. आणि असं खूप काही आवडतं आपल्याला, मग ते सगळंच मिळतं का? बरोबर आहे, पण त्यातलं जे जे तुला देणं शक्य आहे ते तर मी देऊच शकतो ना. ड्रेस काय चीज आहे? सलील, मला तुझी ही उधळपट्टी अजिबात आवडली नाहीये. अगं मी तुला एक सांगू का, तो ड्रेस त्या मॅनिक्विन पेक्षा तुझ्यावरती जास्त सूट करेल, आय एम शुअर. म्हणून घेतला. तू प्लीज इतकी रुसू नको प्लीज. आता तू एखाद्या दिवशी अपसेट असशील, वैतागलेला असशील, तर ती तुला असं एक एक फूल देऊन शांत करण्याचा प्रयत्न करेल. मी एका मिनिटात आलो. फूल देऊन काहीही होणार नाहीये. लेट्स सी, घेऊन तर बघ. मला कळत नाहीये, हे सगळं खूप कॉम्प्लिकेटेड होत चाललंय. मी काय करू? मी तुला काहीतरी महत्वाचं सांगतो आणि तुम्हाला फुलं कसली देते? काय झालं? हसलीस का? काही आठवलं का? हे सगळे फुलं तुझ्यासाठी. झाला ना मूड फ्रेश? आईस्क्रीम? चालेल. आलोच. हा हा विक्रांत तेव्हाच आहे. सो यू ड्रिंक? आणि मी एकटं नाही, तू पण आहेस. ठीक आहे? नको, आय डोंट ड्रिंक. अगं ट्राय तर कर. कारण मी ड्रिंक नाही घेत. इट्स ओके. थोडंसं टेस्ट कर. तू फोर्स कशाला करतोय? मी एकदा नाही म्हटलं ना. प्लीज. तू ऍपल ज्यूस सुद्धा घेत नाहीस? क्रांत, काकींचा फोन आहे ना? हो. मी बोलू का? नाही नाही, मी बोलतो. ते चिडले असतील ना? डोंट वरी, मी बोलतो. हा बोल आई. काय रे, कधी निघताय तुम्ही? नाही, आम्ही सध्या तरी थांबणार होतो तिकडे. अरे कशाला? आता काय काम आहे तुमचं तिथे? काम असं नाही, पण मी आत्ता सगळ्या गोष्टी तुला नाही सांगू शकत. प्लीज समजून घे ना. अरे मला पंकज आणि रोहनचे फोन येऊन गेले. ते सतत विचारतायत कधी येणार आहेत ते, काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे तिथे, अजून किती दिवस लागणार आहेत, मानसी बरी आहे की नाही. अरे या सगळ्या प्रश्नांना मला उत्तरं द्यावी लागतायत. बरोबर आहे, पण मी आत्ता तरी तुला फक्त आम्ही येत नाही हो तितकंच सांगू शकतो. मला एक कळत नाहीये सलील, तुमचं लग्न महिन्यावर आलेलं असताना इथली तयारी, कामं ती सोडून तुम्ही सेवा शुश्रूषा करत बसलेत तिकडे. काय गरज आहे? मला एवढंच कळतंय की विक्रांत इथे एकटा नाहीये, सगळी माणसं त्याच्या बरोबर आहे. एक वेळ तिथे कोणी नसतं तर मी समजू शकले असते. हो आई, पण आई आमची गरज आहे इथे, तुला मी सांगतो ना. मग माझं प्लीज ऐकून घे. याला काय अर्थ आहे सलील?
तुमचं जर लग्न झालं असतं तर तू असा तडक गेला असतास का मुंबईला? आई पण मग आता झालं नाहीये ना. तू प्लीज नको एवढा विचार करू. मी इतक्यात येत नाहीये. मी तुला कळवीन योग्य वेळी. तू प्लीज शांत हो आणि काळजी घे. उगाच चिडचिड नको करू. बाय. सलील, अरे त्या चिडल्या ना. हो. मग आता काही नाही. आता सरप्राईज. थँक्यू. कॉफी. अरे वा, मला ना अशी रस्त्यावरची तंबीची कॉफी खूप आवडते. घे. हा वा. मी तुला खरं सांगू, असं कॉफी पीत पीत गप्पा मारण्याने एक वेगळी मज्जा येते. हे मानसी मला सांग, विक्रांत असा कसा आहे? कसा? अगं म्हणजे बघ ना, मी एवढा सकाळी त्याच्याकडे गेलो हॉस्पिटलमध्ये, त्याच्याशी बोलत होतो, पण तो असा स्वतःहून काही फारसं बोलत नव्हता. असाच आहे तो ना इतकं साठवून ठेवतो ना मनात, विचारू नकोस. त्याला ना सतत बोलतं करावं लागतं, प्रश्न विचारून, हिंट्स देऊन. वाटलंच मला. त्याशिवाय तो मोकळेपणाने बोलत नाही. आणि तो ना ठराविक जवळच्या लोकांसमोरच ओपन अप होतो. नाही, असतं असं बऱ्याच लोकांचं. म्हणजे या लोकांना ना सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर नाही बोलतायत. हो ना. आणि त्याचं कसं आहे, तो इतका कामात बिझी असतो आणि त्यात सगळं सहन करायची सवय. अगं म्हणजे तुझ्यासारखाच आहे मग तो. यु नो सलील, मला माझ्या प्रोफेशनमध्ये जास्तीत जास्त एक्सपोजर मिळावं यासाठी विक्रांतने खूप प्रयत्न केला. मला माझ्या फर्स्ट मेडिकल कॉन्फरन्सला तोच घेऊन गेला. मजा आली होती. अँड यु नो, तिथेच मला क्लॅरिटी आली की मी करेक्ट प्रोफेशन निवडलंय. मला डॉक्टरच व्हायचंय. अँड आय लव्ह माय प्रोफेशन. आणि ही क्लॅरिटी किती महत्वाची असते ना आयुष्यात. ऑफकोर्स ऑफकोर्स. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली, हॉस्पिटलमध्ये काम करताना कॉन्सन्ट्रेशन किती महत्वाचं आहे हे मी त्याच्याकडून शिकले. शिवाय घरीही कुठली हेल्थ इमर्जन्सी आली तर आपण कसं शांत राहून डिसिजन्स घ्यायचे हे आजोबा आजारी असताना त्याने मला शिकवलं. त्यावेळी रात्रभर तो त्यांची हेल्थ मॉनिटर करत बसला होता. किती जबाबदार आहे तो. अरे ते तर विचारूच नकोस. आताही बघ ना, ताई तिच्या मुलीकडे बघतही नाहीये, पण विक्रांतने तिची जबाबदारी घेतली. ते सुद्धा खूप पूर्वी, तिचा जन्म व्हायच्याही आधी. त्याने तिला खूप चान्सेस दिले रे. सतत माफ केलं त्याने तिला. पण नाही ठीक आहे. तुला या गोष्टी बोलून खूप त्रास होत असेल तर आपण हा विषय इथेच थांबूया. नाही, तसं नाही रे. पण विक्रांत किती वेगळा आहे हे मला ताईमुळे कळलं. ती कशी वागत होती आणि त्याच वेळी तो कसं वागत होता हे मी फार जवळून बघितलंय रे. ही इज अ जेम. ही इज अ रिअल जेम. खरंय. आणि फ्रेंड म्हणून तो फारच क्यूट आहे. तुला माहितीये, निर्मला आत्या जेव्हा मला रागवतात मी खूप घाबरते, मी खूप नर्वस होऊन जाते. आणि मुद्दाम मला हसवायला विक्रांत मला चिडवायला येतो. एक आहे, आपला मूड कसाही असला ना, विक्रांतशी बोलल्यावर आपण एकदम फ्रेश होतो. आणि मी खूप वेळा अनुभवलं येते. आय नो. नाही, आणि आत्ताही बघ ना, तू फक्त त्याच्याविषयी बोलतेस तर तू किती खुश झालीस. तुझा मूड एकदम बदलून गेलाय. सावकाश, एक मिनिट. माझ्या खांद्यावर हात ठेव. मला सांग, तू बेंगलोरला कधी जाणार आहेस? उद्या. बघता बघता मी चालले उद्या. दिवस पटापट चाललेत की सगळं लवकर होत आहे कळत नाहीये मला.